सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. आज खूप महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहे. याच्यामध्ये सीपी मुंबईची जी काही फायनल यादी असेल त्याच्यावरून खूप महत्त्वाचा विषय म्हणजे जी कॉम्पिटिशन आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत जिथं काही मुलांना मार्क कमी पडले असतील, काही मुलींना मार्क कमी पडले असतील, तर इतर घटकांमध्ये सुद्धा संधी आहे. म्हणजे की आता 3 घटक 4 घटक सुद्धा झालेले आहेत. जसे की चालक झालेला आहे, कारागृह झालेला आहे, देन तुमचा शिपाई झालेला आहे, देन बॅट्समन झालेला आहे. अशा पद्धतीनं हे चारही घटक पूर्ण झालेले आहेत आणि या चारही घटकांमध्ये सुद्धा जरी मार्क कमी असले तरी सुद्धा काही मुला मुलींची निवड होऊ शकते. ते कसं काय वगैरे वगैरे ते एक सांगणार. म्हणजे एक संधी अजून एक आहे जी येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळू शकते. याच पोलीस भरतीमध्ये लक्षात ठेवायची. ती कशी वगैरे काय याचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आता देणार आहे. त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाचा एक विषय अतिशय महत्वाचा आहे. त्याला सुद्धा आपण हात घालणार आहोत. कारण पुणे कारागृहात जसं पाठीमागे सांगितलं होतं त्याच पद्धतीने पुढे घडतं. लक्षात ठेवायचं. काल झालेल्या ग्राउंडचं मार्क लिस्ट आलेली होती आणि मार्क तुम्ही जर बघितलं तर डोळे उघडतील तुमचे पूर्णपणे की बाबा काय मार्क पडलेत आणि ह्याचं कारण काय. जे मास्टर विशाल सर गेले खूप दिवस झाले, खूप महिने झाले सांगत होते की हे अशाच पद्धतीने पुढे होणार आहे आणि ते झालेलं एवढं लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचा विषय असणार आहे की मुंबई पोलिसला आणि पुणे कारागृहाचं हे दोन्ही विषय जे मगापासून सांगतोय त्याचं आज विश्लेषण असणार. लक्षात ठेवायचं. सो अशाच पद्धतीनं चॅनलवर नवीन असेल तर एक विनंती करतोय, चॅनलला आजच्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आजच 30,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्याशी पाठीशी राहू देत एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. जेणेकरून अशीच मला प्रगती किंवा अशीच पद्धतीनं तुमच्यापर्यंत जे काही घटक असतील तुमच्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत घेऊन याचा प्रयत्न 100% करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती सुद्धा तुम्हाला जॉईन करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन PDF नोट्स वगैरे वगैरे काही डाटा असेल किंवा इम्पॉर्टंट मेसेज असतील जे एक्झामच्या संदर्भात असतील किंवा फिजिकलच्या संदर्भात असतील किंवा जॉईनिंगच्या संदर्भात असतील ते टेक्स्ट स्वरूपात सुद्धा मी देत असतोय. सो अशा पद्धतीनं तुम्हाला पहिला चॅनल सबस्क्राईब करून 2 नंबरला ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत पुणे कारागृहाची लिंक दिली आहेत. मुंबईची जी महत्वाची एक ग्रुप आहे जिथं 100% मुलं सिलेक्टेड होणार आहेत 2022-23 ची 610+ मुलं आता ऑलरेडी एकत्र झालेले आहेत ज्यांचे सिलेक्शन फिक्स आहे. अशा पद्धतीची मुलं आपण एकत्र केले ते सुद्धा इन्फॉर्मेशन मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं तुम्हाला. म्हणजे 3-4 घटक आता तुमच्यापर्यंत आम्ही पोस्ट करणार आहे. सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून 30,000 सबस्क्रायबर आजच पूर्ण होतील हे मात्र नक्कीच. आणि खूप गोष्ट महत्वाची की तुम्ही ज्या घटकाची पोलीस भरतीची तयारी करतायत त्याच पोलीस भरतीतील माझी मिसेस म्हणजे अपर्णा मॅडम या आज 6 वर्ष पूर्ण होऊन 7व्या वर्षामध्ये त्यांनी यशस्वीरित्या पदार्पण केलेलं आहे. सो मॅडमांचं अभिनंदन असेल आणि पुढील वाटचालीसाठी छान छान शुभेच्छा असतील त्यांना. अशाच पद्धतीनं खूप महत्वाचा विषय म्हणजे आज सगळ्यात कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही कायदा जो असेल कायदा सुव्यवस्था त्याला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटमध्ये केलेलं होतं आणि एक नाव मिळवलेलं होतं की एक वेगळीच पर्सन. त्याच पद्धतीनं सीपी मुंबईचे जे कागदपत्र तपासणी असेल त्याच्यामध्ये 2 वेळा त्यांनी योग्यरित्या म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणजे एखाद्या डेस्कला 10 डॉक्युमेंट चेकिंग होत असतील तर 20 डॉक्युमेंट चेकिंग करण्याची क्षमता अपर्णा मॅडमांच्या मध्ये होती आणि त्यावेळी त्यांचा सत्कारही झाला होता. अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं मुंबई पोलीस मॅरेथॉन असेल तर त्याच्यामध्ये 21 किलोमीटरला सलग 3 मेडलिस्ट या मॅडम होत्या आणि त्याच पद्धतीनं पाठीमागे जे काही फिजिकल झालं त्यांच्या भरतीच्या वेळी त्यावेळी 100पैकी 100 सलग 3 वेळा मिळवल्या अपर्णा मॅडम होत्या फिजिकलला. सो थोडक्यात ही इन्फॉर्मेशन दिली. याच्यावरती एक थोडासा एक महत्वपूर्ण व्हिडिओ येईलच पण एक ठराविक वेळेनंतर आम्ही तो पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळी आमचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळी मास्टर विशाल सर यांचा एक इंटरव्ह्यू असेल आणि त्याच पद्धतीनं अपर्णा मॅडम यांचा सुद्धा एक इंटरव्ह्यू असेल जेणेकरून या गोष्टी गेले खूप वर्ष झालं आम्ही तशाच ठेवलेल्या आहेत जेणेकरून अजून आउट करायला नाहीत आणि त्या 100% येतील हे मात्र खरीच. ज्यावेळी 1 लाख सबस्क्रायबर होतील त्यावेळी मास्टर विशाल सर कोण आहेत, कुठल्या पोस्टवरती काम करतात, काय करतात, कसा स्ट्रगलिंग लाईफ होता याच्यावरती आणि अपर्णा मॅडम यांच्यावरती सुद्धा एक महत्वाचं जे काही इंटरव्ह्यू असतील ते लवकरात लवकर पॉडकास्ट तुमच्यापर्यंत येणार आहे लक्षात ठेवायचं. सो मॅडमांना 6 वर्ष पूर्ण होऊन 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. मॅडमांचं व्हिडिओ बघत असतील 100% बघणार कारण की आम्ही गेले 2-3 महिने झाले एकत्र नाहीये. आमचा संपर्क जास्त होतच नाहीये. शेड्यूल एकदम टाईट आहे आणि त्यात ही मुंबई पोलीस आणि पुणे कारागृहाचा एक विषय ऑफलाईन बॅचेस आहेत, ऑनलाईन बॅचेस आहेत, त्यामुळे जास्त करून आमचा संपर्क होत नाही. तर सुद्धा मॅडमांना एक कळकळीची विनंती करतो की तुम्ही जे मागणं माझ्याकडे मागितलेलं आहात की सर मला यावेळी टाटा मॅरेथॉनला काही पण करून मेडल मारायचं 21 किलोमीटरला ते स्वप्न कालच मला त्यांनी मागणी केलेली होती आणि माझ्यासाठी ते इंटरनॅशनल रेफरी इंटरनॅशनल कोचसाठी ती काही गोष्ट लई मोठी नाही लक्षात ठेवायचं. ते जाता जाता काम करून देणार म्हणून सांगितलेलं आहे. सो त्यांना सुद्धा टाटा मॅरेथॉनसाठी सुद्धा मी त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि जे तिने मागणं मागितलेलं होतं काही मुलं काही मुली या असल्या घटकांमध्ये हे मागतील ते मागतील मोठं मोठं सोनं मागतील दागिनं मागतील पण आमच्यात आज आहेत असं कुठलंही नाही की मॅडम कोणत्या पद्धतीचं सोना दागिना हे मागितलं आणि ते मागितलंय. मला फक्त प्रगती पाहिजे आणि तुमची सपोर्ट पाहिजे, तुमची साथ पाहिजे, बस एवढंच मागणं होतं. आणि काल
अचानक त्याच्या तोंडातून आले की सीपी सरांकडून 10 मुलींचा सत्कार झालेला आहे, ज्या पोलीस कप मॅरेथॉन मध्ये एक कॅटेगरी असते पोलीस कप. सो त्या पोलीस कप मध्ये 10 मुलींचे नंबर आलेले होते, त्यांचा सत्कार केलेला होता. आणि त्याच्यामध्ये मी नव्हती, कारण की मॅडम आता प्रेग्नेंट आहेत, त्यामुळे आम्ही ती काही खेळलेली नव्हती. आता पूर्णपणे रेस्ट घेऊन आम्ही परत ताकदीने उतरणार आहे आणि येणाऱ्या जे काही मॅरेथॉन आहे टाटा, त्याच्यामध्ये पहिल्या 1-2 नंबरमध्ये 100% टाइम बेस्ट देऊन एक वर्ल्ड रेकॉर्ड किंवा एक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न टाटा मॅरेथॉन मध्ये 100% करणार आहे, हे मात्र नक्कीच आहे. सो मॅडमांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी माझ्या पॉईंटवरती येतोय. मुंबईचा पहिला बघूयात आपण. मुंबईला आतापर्यंत काय झालं तुम्हाला सांगतोय, स्कोर लिस्ट आलेले आहेत टोटल. समजा लेखी परीक्षेची स्कोर लिस्ट आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये परत एकदा चेंजेस होणार म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कारण की काही मुलींचे मार्कच ऍड केलेले नाहीत, काही मुलांना ऍडच केलेलं नाही, काही मुलांच्या मार्कांमध्ये डिफरंट झालेला आहे. 14 मार्क, 13 मार्क त्याने आक्षेप घेतलेले आहेत. आक्षेप घेण्याची दिनांक वेळ होती, पुणे 1 दिवस दिलेला होता. आणि त्यानंतर आता खूप महत्वाचा विषय म्हणजे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेल्या मुलांचा विचार करून त्यांचं क्रॉस चेकिंग करून परत एकदा मार्क ते ऍड होतील आणि त्या पद्धतीने नवीन मार्क लिस्ट लागणार, हे मात्र नक्कीच. अजून एक गोष्ट खूप महत्वाची ह्याच्यात जाता की ज्यांचे जुने मार्क होते त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये. ज्यांचे मार्क ऍड करायचे राहिले, ज्यांनी आक्षेप घेतल्यात, या मुलांचा मध्ये फक्त फरक होईल. बाकी तुमच्या मार्कांमध्ये कमतरता होणार नाही. मार्क कमी होतील सर, काय करू? अजिबात मार्क वगैरे काही कमी होणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. दुसरी गोष्ट जी महत्वाचं सांगतोय की इतर घटकांमध्ये सुद्धा 100% मुलांना फायदा होणार आहे. ज्यात मार्क कमी पडले तरी सुद्धा सांगतोय, म्हणजे 1 मार्क कमी आहे, 2 मार्क कमी आहे, 3 मार्क कमी आहेत, अशी जी मुलं असतील कट ऑफ साठी, लक्षात ठेवा, या मुलांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 घटक आहेत सीपी मुंबईला सध्या, म्हणजे ज्यामध्ये चालक आहे, कारागृह आहे, कॉन्स्टेबल आहे आणि देन बॅट्समन आहे, अशा पद्धतीनं. सो याच्यामध्ये जर 1-2 पोस्ट होणारी, 3 पोस्ट सिलेक्टेड होणारी, 4 पोस्टला सिलेक्ट होणारी अशी जी मुलं असतील, लक्षात ठेवा, या मुलांसाठी खूप महत्वाचा विषय म्हणजे आता ज्यावेळी कॉन्स्टेबल एखादा विद्यार्थी घेईल, त्यावेळी जे काही पाठीमागचं चालक असेल किंवा कारागृह असेल, ते बॅट्समन असेल, त्या ठिकाणची ज्या जागा रिक्त असतील त्याच्या नावाच्या, त्या रिक्तच राहणार आहेत. म्हणजे तुमचं कितीही सिलेक्शन होते, तुम्ही एकाच पोस्टवरती जायचं. तर तुम्हाला कॉन्स्टेबल पाहिजे असेल कॉन्स्टेबल घ्या, तुम्हाला चालक पाहिजे चालक घ्या. म्हणजे अशा पद्धतीने जर एखादा विद्यार्थी एकावेळी 2 पोस्टला सिलेक्टेड झालेले असेल, असे माझे सुद्धा आहेत आता सध्या. आणि मी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं की कुठली पोस्ट घ्यायची आणि कुठली सोडायची आणि का लवकर सोडायची हे पण सांगितले. लवकर तुम्ही लेटर देऊ शकता, राजीनामा देऊ शकता, जेणेकरून तुमच्यासारखी जी इतर मुलं होती, जे प्रामाणिकपणे होते, जे एक मार्कांनी 2-2 मार्कांनी मुलं मुली पाठीमागे राहिलेले आहेत, त्या मुलांसाठी मी त्यांना एक महत्वाचं म्हणजे एक पाऊल पुढे टाकतोय. ज्या मुलांची 2-2 पोस्ट निघले, 3-3 पोस्ट निघलेल्या आहेत किंवा अशा पद्धतीने इतर ठिकाणचे सिलेक्शन जाणार आहेत, त्यांनी एक काम करायचं आहे. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगतोय आणि आपल्या जे ऑफलाईन ऑनलाईन बॅच मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना पण आधीच सांगितलेलं आहे की तुम्हाला एक पोस्ट घ्या लवकर आणि दुसऱ्या पोस्ट जे आहे तिथे तुम्ही जे काही लेटर आहे ऑफिशियल ते द्यायचं आहे, जेणेकरून अशाच एका विद्यार्थ्याचं लवकर जॉईनिंग होईल, लवकर त्याचं नाव येईल. कारण की पहिली लिस्ट आहे ती फ्रेश लिस्ट लागायला, म्हणजे मेरिट यादी जी आहे ती लागायला फास्ट लागते, पण तिथून पुढे ज्या लिस्ट आहेत त्याला वेळ लागतो खूप. जे मी आता सांगायला लागलोय घटक की एका पोस्टला सिलेक्ट होणारे, 2 पोस्टला सिलेक्ट होणारे अशी मुलं जी आहेत, म्हणजे इतर घटकामध्ये जाणारी मुलं आहेत आणि पाठिंबाच्या घटकामध्ये जी काही जागा असतील त्या ऑटोमॅटिकली रिक्त राहतात. रिक्त राहिले की ह्या जागा उचलायला खूप वेळ लागतो. 2 महिने, 1.5 महिने, 3-3 महिने अशा पद्धतीने लिस्ट लागायला वेळ लागतोय. सो मुलांना एक सुवर्ण संधी आहे की इतर घटकांमध्ये दुसऱ्या घटकांमध्ये जाणारी जी मुलं आहेत आणि तिथं जे जागा रिक्त आहेत तिथं वेटिंगची मुलं पटकन घेतली जातात आणि तिथं परत जे 1 नंबरला किंवा 2 नंबरला, 3 नंबरला वेटिंग होते, अशा पद्धतीने वरती लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात जास्त विषय म्हणजे त्याच पद्धतीनं अनाथचा एक विषय होता जो तुम्हाला पाठीमागे सांगितलेला आहे की चालक, कॉन्स्टेबल वगैरे 210+ जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारण ज्या जागा असतील, सर्वसाधारण कास्टच्या, तिथं त्या कन्वर्ट होणार 100%. कारण की फिजिकलच कट ऑफ लागलेलं नाही, फिजिकल मध्येच क्वालिफाय झालेले नाहीत. 25% मार्क, 50% मार्क तिथं पडायलाच नाही टोटल, म्हणजे 50 पैकी 25 मार्क पडायला नाहीत. अशा ज्या जागा रिक्त आहेत इथं सुद्धा मुलांना खूप मोठ्या प्रमाणात संधी तयार झालेल्या लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं मुलांना एक संधी आहे की 2-2 पोस्ट, 3-3 पोस्टला क्वालिफाय होणारी किंवा इतर घटकांमध्ये जाणारी मुलं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला पण काही मुलांचं झालेलं आणि तिकडे सुद्धा काही मुलं गेलेले आहेत. सो अशा पद्धतीनं मुलांना पॉसिबिलिटी आहे यावेळी की अशा पद्धतीनं या 2-3 घटक जे सांगितले मगापासून त्या पद्धतीनं. अजून एक गोष्ट खूप महत्वाची, सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेमधून पास झाल्यानंतर ज्यांना मार्क 118, 120, 116, 122, 128, 130, 132, 34, 36, 38, 40 पर्यंतची मुलं जी आहेत, या मुलांना आपण एकत्र केले. महाराष्ट्रातील सर्व मुलं, जवळजवळ 750 मुलं जवळजवळ होत आले आता, या सर्व मुलांना एकत्र केले मी आता. आणि त्या मुलांना त्यांचं मेडिकल असेल, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यांचं जॉईनिंग असेल, त्यांचं ट्रेनिंग असेल, ट्रेनिंग सेक्शन मध्ये काय होणार, कसं होणार, हे जायच्या अगोदर सगळ्या गोष्टी जाणणार आहे. जायच्या अगोदर सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी ह्या ग्रुपला ऍड व्हायचं असेल त्यांना एक विनंती करतोय, या व्हिडिओच्या खाली सुद्धा एक आयकॉन दिलाय, टेलिग्रामची लिंक दिली फायनल ग्रुपची, त्या लिंकवरती तुम्ही डायरेक्ट टच करा आणि आतमध्ये जाऊन जॉईनिंग करा. समोर काय म्हणतोय, ज्यांना मोफत मार्गदर्शन पाहिजे, कारण की
निवड यादीमध्ये येऊपर्यंत, मेरिट लिस्टमध्ये येऊपर्यंत आपला एकट्याचा संघर्ष असतोय. नंतर पुढे गेल्यानंतर डिपार्टमेंट काही जास्त करून मदत करत नाही, पण आपण तुमच्यासोबत असणार. हे मगापासून मॅडम सांगतोय मी, म्हणजे मॅडमचं सांगितलं की 2 टाइम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत्या. त्याच पद्धतीनं ह्याचा मेडिकलचा जो विषय असेल तर तिथं सुद्धा मदत 100% होणार. म्हणजे काय असणार आहे, कसं असणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जो 36 ते 40 मी मेडिकल पॉईंट तुम्हाला सांगेन आणि त्याच्यावरती उपाय पण सांगेन. एवढा एक्सपिरियन्स आहे आपल्याला गेले 15 ते 16 वर्षामध्ये. जेवढं काय आपल्याकडे आहे ते मोफत देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत 100%. ज्यांना ज्यांना मार्गदर्शन हवं असेल मोफत, त्यांनी एक काम करायचं आहे, आपले सगळे ग्रुप जे आहेत या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली जाऊन सगळेचे सगळे ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला नाही सापडलं तर ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती मेसेज करा, सर मला एवढे 130 मार्क आहेत, 128 आहेत, 124 आहेत, 122 आहेत, 132 आहेत, 140 आहेत, जे काही मार्क असतील ते, आणि त्याच्यावरून फक्त व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, सर मला एवढे मार्क आहेत, मला मुंबईच्या फायनल ग्रुपला ऍड करा. त्यात तिथं सगळी मुलं मुली एकत्र केलेली आहेत, जी 100% निवड यादीमध्ये असतील अशी मुलं, जी 650 पेक्षा जास्त तयार झालेले राहतात. यातली जरी 60% मुलं जरी लागली तरी सुद्धा खूप मोठा आकडा येणार, लक्षात ठेवायचा. एवढा मोठा इतिहास या मुंबई पोलीसमध्ये होणार, लक्षात ठेवायचा. सो अशा पद्धतीने ह्याही गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. आता आपण येत पुणे कारागृह. पुणे कारागृहाचा विषय याच्या आधी पण सांगत होतो, त्या पद्धतीने सगळ्या स्टेजेस आहेत ते त्याच पद्धतीने झालेलं होतं, लक्षात ठेवायचं. पुणे कारागृहाचं ग्राउंड होणार नाही म्हणून अख्खा महाराष्ट्र पेटला होता आणि एकमेव एकटा माणूस सांगत होता की काही पण करून ग्राउंड सुरू होणार, 26 तारखेनंतर होणार हे पण सांगतोय, आणि 29 तारखेला ग्राउंड चालू झालं 2 दिवसानंतर. समोर काय म्हणतोय, आणि 29 तारखेला ग्राउंड चालू झाल्यानंतर आजचा 5वा दिवस आहे, सकाळी 5 वाजल्यापासून फिजिकल सुरू झालेला आहे. दुसरी गोष्ट खूप महत्वाची की मार्कांविषयी गोष्ट सांगितलेली होती की जो साप सोडलेला होता समाजामध्ये ह्या पुणे पोलीसच्या बाबतीत, लक्षात ठेवायचं, पुणे कारागृह घटकच्या बाबतीत, तर त्यांनी सगळ्यांनी ग्राउंड सोडलेले होते. मार्क जर बघायला गेलं तर 4, 8, 10, 15, 12, 20, 19, 18 एवढे मार्क आहेत. 50%, 40 ते 50% मुलांना मार्क कमी. तिथून पुढे जे आहे तो आकडा कमी कमी होत गेलेला आहे. आणि हे वाक्य किंवा हे लाईन वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यावेळी मात्र 100% मुलांना मार्क कमी पडणार. त्याचं रिझन असं आहे की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या आणि त्याचा इफेक्ट या मार्कांवरती झालेला दिसून येतोय. काल पुणे कारागृहाची मार्कलिस्ट आलेली होती पाठीमागची, तुम्ही बघितलं असाल मार्कांमध्ये कसा विषय झालाय. स्टार्टिंग पासून मार्क बघा, नंतर 47 पर्यंत हायेस्ट गेलेला आहे, त्याच्या पुढे जास्त करून कोणी गेलेलं नाहीये. आणि 40 पासून पुढे अवरेज मार्क आहेत. 40 पासून पुढे अवरेज मार्क, लक्षात ठेवायचं, जास्त मार्क नाहीये. सो ज्या गोष्टी मागे सांगितल्या होत्या त्या गोष्टी इथपर्यंत झालेल्या, आणि ह्याच्या पुढे काही गोष्टी सांगतोय. तुमची लेखी परीक्षा जी आहे ती मार्च मध्ये होणार. लेखी परीक्षेला मात्र एक गोष्ट होणार की कहर होणार आहे. कहर म्हणजे काटाव बसलेली मुलं सुद्धा टॉपला जाऊ शकतात टोटल टॅलीला, फायनल निवड यादीला, फायनल मेरिट लिस्टला, लक्षात ठेवायचं. ते कशा पद्धतीने काय हे तुम्हाला नंतर सांगेल किंवा आता सांगून देतो की समजा एखाद्या विद्यार्थ्याला 34 मार्क पडले आणि ते बसले बरोबर मेरिटमध्ये किंवा कट ऑफ मध्ये बसलाय, फिजिकलच्या 34 मार्क घेऊन फिजिकलच्या कट ऑफ मध्ये बसलाय, आणि त्यानं जर 90, 92, 96 मार्क पाडले, आपल्या बॅचमध्ये झालेलं आहे तसं. 36 मार्क घेऊन 2-2, 3-3 पोस्टला क्वालिफाय झालेले मुलं मुली आहेत आपल्याकडे, 2-2, 3-3 पोस्टला, लक्षात ठेवायचं. 132, 134 समांतर आरक्षणामध्ये, लक्षात ठेवायचं. एवढे मार्क घेऊन बसलेले. सो अशा पद्धतीने ह्या पुणे कारागृह सुद्धा होणार आहे, 100% होणार आहे. त्यामुळे 34-36 मार्क पडले पण खचून जाऊ नका, हे एक वाक्य लक्षात ठेवायचं. कारण की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे, लक्षात ठेवायचं, लय मोठी ताकद आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने इकडे 40 घेतलेत आणि तिकडे सुद्धा 50 घेतले लेखीला, तर 90 स्कोर झाला. तर एखाद्या मुलगीने 90च घेतले तर त्याच्या पुढे जाऊन बसली ना, आणि फिजिकलचे मार्क ते प्लस होतील ना, त्याच्यापेक्षा प्लस होतील फिजिकलचे मार्क. जर लेखीलाच 90 घेतले एखाद्या मुलगीनं आणि ह्याला 50 + 40 पडले, 90 झालं की लेखीलाच 90 घेऊन बसली, बाकीचं पुढच्याला आमच्याच गोष्टी आहेत. सो अशा पद्धतीने टेक्निकली अभ्यास करा, खचून जाऊ नका अजिबात. सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा फक्त, बस, काही विषय नाही. आणि अजूनही वेळ आहे तुमच्याकडे, 1 ते 1.25 महिना वेळ आहे, लक्षात ठेवायचं, पुणे कारागृहासाठी, लेखीसाठी, लक्षात ठेवायचं. त्यामुळे फिजिकल झालं, सुरुवात करा, झोकून द्या आणि 100% निकाला द्या. समोर काय म्हणतोय. सो पुण्याचं कारागृहाचं ग्राउंड जर बघितलं आणि कालचे जर मार्क बघितले तर मार्कांवरून एक समजून येईल की पाठीमाग मास्टर विशाल सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या इजिटीच पुढे झालेल्या आहेत आणि ह्याच्या पुढेही होणार आहे. आता लेखी परीक्षेचं पण सांगितलं. आता लेखी परीक्षेला निवड यादीत यायला काय करायला पाहिजे, त्यासाठी आपण पुणे कारागृह स्पेशल लेखीसाठी PDF तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये 2450 प्रश्न आहेत. 2450 प्रश्न, लक्षात ठेवायचं. ते 2450 प्रश्नांपैकी 18, 19, 20, 22, 23 प्रश्नांपर्यंत येणार आहे, जे की मुंबई पोलीसला 17, 19 आणि 23 आलेले होते. फक्त GK, GS, मराठी ग्रामर याच्यावरती मॅथ्स रिजनिंगला हात घालायला नव्हता, आणि येणाऱ्या भरतीमध्ये मॅथ्स रिजनिंग सुद्धा हात घालणार. आणि 65 ते 60 मार्कांचा पेपर हा ॲज इट इज यायलाच पाहिजे, लक्षात ठेवायचं. एवढं चॅलेंज देऊन 2025च्या पोलीस भरतीमध्ये काम करणार, निकाल नाचवणारच आहे, लक्षात ठेवायचं. मुंबईला आपला या PDFनं किंवा ह्या क्विज बॅचनं अतिशय दंगल गाठलेली होती, आणि 100% पुणे कारागृह सुद्धा याच पद्धतीनं
आजपासून ही पीडीएफ बॅच आपण तुमच्यापर्यंत देत आहे. तर पीडीएफ हवी असेल तर ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही काम करा, मेसेज करा आणि पुणे कारागृह पीडीएफ हवी आहे एवढाच मेसेज करा फक्त. आपली टीम तुम्हाला मदत करून देईल. याची प्राइस आहे फक्त 99 रुपये कोणीही महाराष्ट्रामध्ये घेऊ शकते, लक्षात ठेवायचं. आतापासून का तयारी करा, 90+ जायचं असेल तर, नाहीतर मग 40, 50, 60 तुमचा स्कोर जो आहे तो त्याच पद्धतीने राहू दे, त्याचा काही विषय नाही. थोडं मात्र फायनल यादीला मात्र 1-2 मार्कांनी वेटिंगला राहू नका, कारण की हे अतिशय डेंजर आहे, लक्षात ठेवायचं. अतिशय घाण आहे. आणि मी घेऊन फिरलोय 8,000 मुलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 महिने. कोणीही वाले नसते, कोणीही विचारत नाही, लक्षात ठेवा. कोणी नाही. समजलं म्हणतोय. ज्यांना ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावर मेसेज करा की सर मला पुणे कारागृहची पीडीएफ हवी आहे. फक्त 99 रुपये 2450 प्रश्न आहेत, ते अतिसंभाव्य असतील आणि 18 ते 23-25 प्रश्न ह्यातील येतील, हे मात्र नक्कीच. एवढा प्रयत्न आपण केलेला आहोत. सो ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी मेसेज करा. त्याच पद्धतीनं अजून सुद्धा 15 दिवस बाकी आहेत म्हणजे पूर्ण ग्राउंड संपायला. तर ह्या ग्राउंडमध्ये फिजिकलसाठी सुद्धा आपण ऑनलाईन बॅच केलेले आहे. सगळे व्हिडिओच्या संदर्भात म्हणजे व्हिडिओ सगळे शॉर्टपुटचा व्हिडिओ आहे, 100 मीटरचा व्हिडिओ आहे, त्याच पद्धतीने 800 मीटरचा व्हिडिओ आहे, 1600 मीटरचा व्हिडिओ आहेत, येताना जाताना काय खावं डाएटचा व्हिडिओ आहे, कशा पद्धतीनं आतमध्ये जायचं, कशा पद्धतीने बाहेर यायचं, ग्राउंड कशा पद्धतीने जायचं आहे, रन कशा पद्धतीने करायचं आहे, 3 पार्ट कशा पद्धतीने करायचे आहेत, खायचं काय, सगळं घरातून बाहेर पडण्यापासून ते ग्राउंड मारून 40-42 मार्क घेऊपर्यंत, 44 मार्क घेऊपर्यंत सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय महत्वाचं आहे. आणि ही सुद्धा बॅच चालू झालेली आहे. 199 मध्ये आपण ही बॅच पूर्ण महाराष्ट्राला दिलेली आहे. पुणे कारागृहसाठी 199 मध्ये सगळं दिलेलं आहे. सगळे व्हिडिओ आणि सगळे प्लॅन्स वगैरे सगळं दिलेलं आहे आणि डेली शेड्यूल असते. म्हणजे फिजिकलच्या अगोदर 6 दिवसाचं ग्राउंड कसं पाहिजे, फिजिकलच्या अगोदर 10 दिवसाचं ग्राउंड कसं पाहिजे, पूर्ण जे काही शेड्यूल असेल ते शेड्यूल पूर्ण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. आणि तशा पद्धतीने केला तर 100% फायदा होणार. पहिल्या दुसऱ्या दिवशी मुलांचे रिप्लाय आलेले ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं की सर 100 मीटर कसं मारायचं प्रोफेशनल हे मला आता कळालं. सो अशा पद्धतीनं 1600 मीटर कसं मारायचं हे आता कळालं, 800 मीटर कसं मारायचं हे आता कळालं, शॉर्टपुट थ्रो कसा करायचं टेक्निकली हे आता कळालं. तर ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल, ज्यांना ज्यांना ही ऑनलाईन फिजिकल हवी असेल त्यांनी ह्या स्क्रीन नंबरवरती जे काही नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा आणि पटकन आपल्या दोन्ही सुद्धा गोष्टी घेऊ शकता. सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय की मुंबईचा एक विषय सांगितला, पुणे कारागृहचा विषय सांगितला आणि मुंबईचं जे काही फायनल सिलेक्टेड होणारी मुलं आहेत त्यांना आपण एकत्र केलेत 650 मुलं. अशा मुलांना आपण शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे ट्रेनिंग पूर्ण होऊपर्यंत साथ देणार आहे. एवढी मोठी मदत आपली तुमच्यासोबत होणार आहे. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की अशाच महत्त्वपूर्ण मार्गदर्शनासाठी पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आज 30,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. आणि परत एकदा तुमचं मी मनापासून आभार मानतो. एवढा मोठा विश्वास तुम्ही ठेवला आणि 70 लाख पर्यंत व्ह्यूज आतापर्यंत गेलेले आहेत. सो मस्त वाटते आणि याच्यापुढे सुद्धा हार्डवर्क करण्याचा प्रयत्न करेन. ज्या ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतील त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकर सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत, लक्षात ठेवायचं आणि करत आलेलो आहे. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी मनापासून आभार मानतो की आज 30,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा पण देतोय आणि मी तो सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.